नमस्कार माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभून धनांची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना। आज आपण शुक्रवारचे उंबरठा पूजन कसे करायचे ते बघणार आहोत आणि हे उंबरठा पूजन करण्याचे काय फायदे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम मी यामध्ये आता हळदी घेतलेली आहे। आता साहित्य बघू आपण। अष्टगंध घेतीये, गंगाजल, गुलाबजल, कारण की सुगंधी द्रव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। आता हे आहे गुलाब अत्तर, लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ। आणि हे चंदन, आणि हे गोमूत्र मी यामध्ये टाकून घेते। बघा, गोमूत्र हे अत्यंत पवित्र आहे। घरामध्ये धन धान्य वृद्धी, शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी खूप पावित्र्य आहे त्याचे। आता हे सर्व एकदम ज्या आपण साहित्य घेतलेलं आहे ते एकदम पवित्र आणि घराला प्रसन्न करणारं, लक्ष्मी मातेला प्रसन्न करणारं आहे। आता आपण हे उंबरठ्याला लावून घेऊ। त्या अगोदर आपण स्वस्तिकचे पूजन करून घेऊ। स्वस्तिकला सर्वात अगोदर मान आहे गणेशाप्रमाणे। आता आपण जे मिश्रण केलेले आहे ते आपण चांगले उंबरठ्यावरती पसरवून घेऊ। हे जे मिश्रण बनवलेले आहे हे इतके प्रभावीकारक आहे की याच्यातले जे सर्व पदार्थ आहे ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे आणि सकारात्मक ऊर्जाला घरात प्रवेश देण्याचे काम करते। त्यामुळे हे मिश्रण अत्यंत प्रभावी आहे आणि ही पूजा आपल्याला शुक्रवारी करायची आहे, कारण शुक्रवार हा बालाजी आणि लक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे उंबरठा पूजनाला शुक्रवारी अत्यंत महत्त्व आहे। तुम्ही गुरुवारी आणि मंगळवारीही करू शकता, पण बघा साऊथ इंडियन लोक शुक्रवारीच उंबरठा पूजन करतात, अगोदरपासून करतात आणि फार महत्त्वाचे मानतात। उंबरठ्यावरती आपण आता रांगोळी काढून घेऊ आणि त्यावरती हळदी कुंकू वाहू। लक्ष्मीचे जे पावलं ठेवलेले आहे त्यावरती ही चंदन आणि हळदी कुंकू वाहून घेऊ। येथे मी कमळाची रांगोळी काढतीये, कारण की कमळ हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे शुक्रवारी उंबरठ्यावरती तुम्ही कमळ जरूर काढा। दाराभोवती ही कमळाची रांगोळी अवश्य काढा, कारण त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। तुम्ही कमळाचे फूलही वाहू शकता। आता येथे मी उंबरठ्याच्या खाली जी जागा आहे त्यावरती एक सुंदरशी रांगोळी काढून घेते। अगोदर मी गेरूचे लेपन केलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहिलेले आहे। आता उंबरठ्याला मी हळदी कुंकू वाहून घेत आहे। आता आपण फूल वाहून घेऊ उंबरठ्यालाही आणि आपण जे लक्ष्मीचे पावलं ठेवलेले आहे त्यावरतीही। आता दीपक ओवाळून घेऊ, धूप अगरबत्तीनेही ओवाळू। बघा, हे सर्व नकारात्मक शक्तीला नष्ट करण्याचे काम करतात। आता आपण प्रसाद दाखवू। प्रसाद कोणत्याही प्रकारचा तुम्ही दाखवू शकता, खडे साखरेचा, इथे मी ड्रायफ्रूटचा दाखवलेला आहे। पूजा झाल्यानंतर आपण उंबरठ्याचं दर्शन घेऊ आणि प्रार्थना करू की
आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहू दे आणि नकारात्मक शक्ती नष्ट होऊ दे, अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, उंबरठा म्हणजे फक्त आपल्याला घराला बसवलेला एक दरवाजा नव्हे, तर एक ते मान आणि मर्यादेचं प्रतीकही आहे. कारण की घरामध्ये घरातल्या गोष्टी सांभाळून घेतल्या आणि बाहेर जाऊ दिल्या नाही तर त्याचं पावित्र्य नेहमीच आपल्या जीवनामध्ये राहते. म्हणून द्वार पूजनाला आणि उंबरठा पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.